हे बघा मित्रांनो, तयारी केली पूजेची। तर मित्रांनो हे बघा, मस्तपैकी ताट केलंय आणि तुम्हाला सरप्राईज दाखवते आज का आम्ही सेलिब्रेट करतोय, काय साजरं करतोय। खीर बघा मस्तपैकी आज गोडाचं जेवण केलंय, खूप दिवसातून खीर बनवली। मी इथे बघा मस्तपैकी आमच्या साहेबांसाठी आता वडे बनवते। आथांगच्या दीदीने बघा त्याला गेम डाउनलोड केलाय तिच्या टॅब मध्ये। काय आता बघा हा गेम खेळतोय शाना। ABCDचा अंघोळ झाली आताच। कसं आहे रे? बलून हो हो हो। वेट काय आता ते? व्ही हे नाही व्ही। वायोलिन। डोडो आहे का? चुकलं का? म्हणतो। परफेक्ट, अमेझिंग, थँक्यू म्हण, थँक्यू थँक्यू म्हण त्याला। मित्रांनो जर काही आपल्याला साजरं करायचं असेल, एखादा आनंद साजरा करायचा असेल तर सण बघायची गरज नसती। हे बघा मी ऑरेंज ज्यूस बनवते कारण आज काहीतरी मोठा आमच्यासाठी दिवस आहे, कोणीतरी काहीतरी करून दाखवलंय, तर त्यांचं एक मोटिवेशन म्हणून मी ऑरेंज ज्यूस करते फर्स्ट, नंतर बोलते। खूप घाईत आहे मी सध्या, खूप घाई मी आवरलंय, वरम भात झालाय, मला स्वयंपाकही करायचा। आता ह्याचं झाकण कुठे गेलं? जेव्हा घाई असते ना मित्रांनो तेव्हा काहीच सापडत नाही, काय होतं असं। हो सापडलं तर मी ज्यूस करते। तर चला मी ज्यूस झाल्यावर बोलते। हे बघा मित्रांनो तयारी केली पूजेची आणि स्वीट डिश मध्ये ज्यूस बनवलाय, पीठ मळून ठेवलंय, स्वयंपाक पण राहिलाय, 12:15 झालेत। तर पोळ्या करायच्यात गरम गरम, वरम भात झालाय, आळूच्या वड्या फ्राय करणार आहे। तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी ताट केलंय आणि तुम्हाला सरप्राईज दाखवते आज का आम्ही सेलिब्रेट करतोय, काय साजरं करतोय। इकडे बघा दिगंबर काय आहे दिगंबर? हे हाफ मॅरेथॉन कंप्लीट केला आहे, 21 किलोमीटर रन करून आलेलो आहे। तर बघू शकता सकाळी 7 वाजताच गेले होते, आज रविवार आहे आणि व्हिडिओ जरी सोमवार मंगळवार आला असला तरी तुम्ही बघू शकता दिगंबरला असं मेडल मिळालेलं आहे, म्हणून हे आम्ही साजरं करत आहोत। तर मित्रांनो इथे मॅरेथॉन कंप्लीट केला आहे आज आणि पहिलं मॅरेथॉन होतं आणि माझ्यासाठी देखील एक आनंदाचा क्षण आहे। हे बघा पहिलं मॅरेथॉन आहे ते देखील मी सक्सेसफुली कंप्लीट केलंय, त्यामुळे मला मोठा आनंद होत आहे। थँक्यू। आणि सर्वांचे आभार। तसेच तर प्रॅक्टिस किती केली तेही सांगा, किती किलोमीटर? मी निश्चितच यावर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊया पुढे। आणि प्रॅक्टिस मी डेली 5-10 किलोमीटर रन करायचो, नॉनस्टॉप म्हणा किंवा मग कधी कधी थांबलं ते चालतं, असं काही नाही, पण प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं आणि अशा प्रकारे मला हे यश मिळालेलं आहे। थँक्यू। आणि सगळ्यांचे सर्वात प्रथम मी माझ्या परिवाराचे आभार मानतो, त्यांनी मला सपोर्ट केला, माझी पत्नी, माझे मुलं, या सगळ्यांचे आभार। थँक्यू, त्यांच्यामुळे मी हे अचीव करू शकलो, त्यांनी मला वेळ दिला आणि कायम ते मला वेळ देत राहिले माझ्या प्रॅक्टिसमध्ये। धन्यवाद। तर यांच्या अचिव्हमेंटसाठी आता बघा मी ताट रेडी केलंय, आपण औक्षण करूया। हवा खूप चालू आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे इथे औक्षण करण्यात येत आहे आणि आता मी बाहेर आलेला आहे। 1 मिनिट थांबा स्वरा। तर अथांग देखील विचार करतोय काय झालंय नेमकं, तर अशा प्रकारचं हे मेडल मिळालेलं आहे मला। तर आता हे मी अथांगला घालतो। अथांग धर, गळ्यात घाल, अशा
तो घाबरतोय मित्रांनो. तर एक स्पेशल मला काय दिलंय स्वीट डिश म्हणून मित्रांनो, दुसरं काही नव्हतं तर ऑरेंज ज्यूस केलेला आहे. थँक्यू. कारण खूप रन करून आलेले आहे, सकाळपासून काहीच नाही खाल्लं आणि आम्ही मस्तपैकी 5-5 साबुदाणा वडे खाल्लेत. पण दिगंबरला खूप मिस केलं. धन्यवाद. आता मी साबुदाणा वड्यावर ताव मारणार. नाही, साबुदाणा वडा संपला. दिगंबरला काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. भात केलाय, आळूची वडी. माझ्यासाठी मी एवढं रन केलं, हाच मला मोठा आनंदाचा क्षण. काही मिळालं नाही ते चालेल. चला काय करा. कॉंग्रॅच्युलेशन दिगंबर. थँक्यू. 21 किलोमीटर रन. थँक्यू. थँक्स लॉर्ड. धन्यवाद मित्रांनो. तर सर्वांचे असेच प्रोत्साहन राहू द्या. आपणही करू शकता. हेल्दी राहा, सर्वांनी प्रयत्न करा. मी बघितलं 70, 80, 90 वर्ष वय असलेले लोक 21 किलोमीटर रन त्यांनी कंप्लीट केला. आपण देखील एक प्रोत्साहन घेऊन आपण देखील रन करा. स्वतः हेल्दी राहा. तर मित्रांनो, आपल्या घरातील कोणी व्यक्ती अशा पद्धतीचं काही कार्य करू इच्छित असेल तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आरती मी याच्यासाठी केलं की यापुढेही त्यांनी असंच कुठलं ना कुठलं एक काय म्हणतो आपण त्याला, चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. आणि रन करणं खरंच खूप चांगलं आहे. ओले नाही. तर सकाळपासून आमचे डॅडी आम्हाला दिसले नाही आणि अथंग बघा त्यांच्या मागेच आहे. माझ्याकडे पण नाही यायचंय त्याला. पप्पा काहीतरी जिंकून आले, त्यालाही कळलंय की काय. त्याचा फोटो घे मस्त. हो. तर हे अंकल आपल्यावर रन करतायत. भरपूर वय बघू शकता. तर यांनी आता 11 किलोमीटर आपल्यापर्यंत कम्प्लीट केलेलं आहे. हाऊ यू आर फिलिंग नाव? You are good inspiration for me. Yeah, run for a bit. Yeah. Thanks a lot. Okay. Yeah. लगेचच याचे मार्शल इथे ज्या बॉटल पडलेल्या आहेत, मी आता इथं बॉटल घेतली. तर लगेच मार्शल लगेच क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं बॉटल घेतल्यानंतर त्या बॉटलीचे थ्रो करा, पाणी प्या, ते थ्रो करा. रस्त्याने डस्टबिन देखील आहेत. मार्शल्स लोक, लहान मुलं देखील आहेत, ते देखील बघू शकता. पुढे लहान मुलगी आहे, ती देखील क्लिनिंग करते. तर अशा प्रकारचे खरोखर प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. मित्रांनो, साधारण 10 किलोमीटर रन झालेला आहे. अजून 11 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत. चला बघूया किती वेळ लागतोय. थँक्यू. थँक्स. मित्रांनो, या ठिकाणी 10 किलोमीटर नंतर पाण्याचे झोन ठेवले होते. तर इथे बघू शकता, आपण पाणी पिलं तर बॉटल इथंच टाकायचे आहेत. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे थ्रो बॉटल्स हिअर, जे आपण इथेच आपल्या बाटल्या कचरा वगैरे इथेच टाकायचा आहे बघा. तर अशा प्रकारे सर्वजण अतिशय उत्साहात रन करत आहेत. वयोवृद्धापर्यंत 80-90 वर्ष असलेले देखील नागरिक आहेत त्यात. चला कंप्लीट झाली. आता मी यांना चेअर करतो. ये ग्रेट. मित्रांनो,
फायनली हाफ मॅरेथॉन अचीव्ह केलेला आहे आणि बघू शकतो आपण तर चांगला माहोल झालेला आहे. ते सर्व लोक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मी ह्या हाफ मॅरेथॉनमध्ये मला ज्यांनी मोटिवेट केलं त्या सर्वांचे मी आभार मानेन. त्याचबरोबर माझे कुटुंबीय, माझी पत्नी, माझे मुलं यांनी देखील नेहमी सपोर्ट केला, वेळ दिला आणि त्यामुळे मी ही गोष्ट अचीव्ह करू शकतो. तर सगळ्यांचे मी आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद आणि टायगर अभी जिंदा है. थँक्यू. तर मित्रांनो, आनंद साजरा करायला सणाची वाट कशाला बघायची. अशा छोट्या मोठ्या गोष्टीमधून आपण आनंद मिळवू शकतो. आपल्या घरच्यांसोबत तो आनंद साजरा करू शकतो आणि ह्याच्यापेक्षा मोठी सुखद गोष्ट कुठलीच नाही, जगामध्ये कुठलीच नाही. जेव्हा आपली फॅमिली ही आनंदी असते, हाच आनंद जगातील सर्वात मोठा आनंद आहे असं मी मानते. तर आज दिगंबरने 21 किलोमीटर रनिंग केली. तुम्ही बघू शकता त्यांना आज त्या मेहनतीचं चीज झालेलं आहे. कुठलीच गोष्ट ही बिना मेहनतीची मिळत नसते. त्यांना खूप छान ही ट्रॉफी मेडल मिळालेलं आहे, बघू शकता. तर ते दिवसाआड रनिंगला जायचे, आठवड्यातून म्हणजे एक दिवस जायचे, एक दिवस घरी असायचे. तर एक दिवस ते पहिले तर 5 किलोमीटर करत होते. आधी 2 किलोमीटर करायचे नॉनस्टॉप, नंतर 5 वर आले, नंतर 7 वर आले, नंतर ते 10 वर करत होते. पण 21 वर ते जाऊच शकले नाही आणि मॅरेथॉनची डेट ही जवळ येत होती. खूप दिवसाचं प्रॅक्टिस करत होते आणि आज अचानक तो दिवस उगवला 4 फेब्रुवारी. तर आज ते मॅरेथॉनसाठी गेले आणि चक्क 21 किलोमीटर म्हणजे 10-11 किलोमीटर करणारा व्यक्ती जर दुप्पट अंतर कव्हर करतोय रनिंग करून, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या सर्वांसाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच म्हणजे घेण्यासारखं आहे की रनिंग करणं किंवा स्वतःला फिट ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नुसता पैसा जमा करून काहीही होत नसतं. कित्येक श्रीमंत व्यक्ती पैसा जमा करण्याच्या मागे लागतात आणि अनहेल्दी फूड, अनहेल्दी लाईफस्टाईल घेऊन जगतात. पण याचा परिणाम काय होतं, शरीर साथ देत नाही. जेव्हा आपल्याकडे खूप पैसा असतो आणि शरीरच साथ देत नसेल तर काय उपयोग एवढ्या पैशाचा. तुम्ही कमी कमवा, कमी गोष्टी खरेदी करा, कमी खा आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी राहा. यालाच तर जीवन म्हणतात. एक 4 पैसे कमी आले तरी चालतील पण स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवा. कारण निरोगी शरीर आणि निरोगी मन हीच खरी आपल्या जीवनाची संपत्ती आहे. मित्रांनो, वरण केलंय, खिरीला तडका देते बघा. तर याच्या लाल भोपळा ज्याला आपण डांगर म्हणतो, डांगराच्या बिया आहे, टरबूजाच्या बिया आहे, काजू बदाम, यात विलायची टाकलेली आहे, शेवया टाकल्या. ते ह्या फ्राय करून टाकते जस्ट. हलका गोल्डन ब्राऊन कलर येत आलेला आहे बघा. जास्त लालसरही आमच्या घरात आवडत नाही. हलके गोल्डन ब्राऊन झालेत. आपण हे खीर मध्ये टाकणार आहोत. जास्त लालसर झालं की त्याची थोडी चव बदलते बदाम आणि काजूची. जास्त लालसर पण नको, थोडं हलकं गुलाबीस. हे बघा असा रंग आला की बस झालंय. आता आपण खिरीमध्ये होतो यायला. इथे आपली खीर बघा मस्त पैकी. आज गोडाचं जेवण केलंय. खूप दिवसातून खीर बनवली. खीर आहे इथे, मस्त पैकी वरण आहे. तर बघा खीर, वा क्या बात. अजून यात साखर टाकायची आहे मला. तर साखर इथे अगदी आपल्या इकडील मिठाप्रमाणे असते मित्रांनो. दाखवते मी तुम्हाला साखर. हे बघा आहे की नाही मिठाप्रमाणे. बघा ही साखर आहे. मी टाकते आता. मोबाईल पकडून मला टाकता येत नाहीये साखर. तर चला आता आपण जेवणाच्या वेळी भेटूया. आता दिगंबरला वडे तळायचे. हे बघा साबुदाणा वड्याचं पीठ बनवून रेडी आहे, मिरच्या तळून रेडी आहे, फक्त तळून द्यायचे त्यांना. तर पोळ्या करत करत इथे आपण ओव्हनला वड्या लावल्यात मी बेक करायला. तर हे बघा वा एकदम मस्त कुरकुरीत अशा वड्या. मी लाईट लावते कारण वरती चिमणीचा लाईट आहे तो बंद केलाय मी. तर हे बघा एकदम मस्त झाल्यात. कमी तेलात
छान जशा आपण तव्यावर टाकतो मंद आचेवर भाजायला तशाच झाल्यात अगदी. हे बघा. तर फर्स्ट टाइम मी अशा बेक केल्यात वड्या. तर गरम गरम आळूवडी आहे, वरण भात आहे. तर मी बाकी जास्त काही केलं नाही कारण आता साबुदाणा वडा खातील दिगंबर. आम्ही सुद्धा खाल्लाय, जास्त भूक नव्हती आम्हाला. आणि दिगंबरही आता वडा खाल्ल्यावर जास्त खाणार नाही म्हणून खीर बनवली गोडाची. हे बघा आळूवडी अल्टिमेट मस्त. मस्त झाली आळूवडी. गोड आंबट आळूवडी आहे कारण मी जे पानं फ्रोझन केले होते त्यात 1-2 रोल मी चिंच गुळाची चटणी टाकून केले होते. हे बघा. हे बघा मित्रांनो, भांडी सगळी आवरली, मी साफ केली. किचन थोडा बुजलाय पण थोडा पसारा आवरायचा राहिलाय. आणि इथे बघा मस्तपैकी आमच्या साहेबांसाठी आता वडे बनवते. आणि 2:30 वाजले दुपारचे. आल्यापासून गरम पाण्यात बसलेले होते दिगंबर कारण आता पाय खूप दुखत असणार. मस्त तेलात तळलेली हिरवी मिरची, दही, कच्चे शेंगदाणे, लिंबू, साखर, मीठ, हिरवी मिरची टाकून केलेली चटणी. इकडे आपले वडे मस्त लालसर तळलेत. तर हे जे वडे आहेत ना आपल्या स्वराला खूप आवडतात मित्रांनो, म्हणून मग मी अथांगला पण आवडतात, स्वराला पण आवडतात. अथांग 3 दिवस झाले नीट जेवत नाही म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी करावं. आधी दिगंबरला देऊया कारण दिगंबरने सकाळपासून काहीच नाही खाल्लं. गरम गरम यातच देते आता. इकडे बघा. थँक्यू. वाव, आता काय वडा. काय अथांग? वडा, साबुदाणा वडा. धन्यवाद धन्यवाद. टेस्ट करा बरं कसे झाले. मस्त झाले. मी आता कुरकुरीत झाले का? अजून 2 होत आहे. मस्त आहे, अतिशय सुंदर असे वडे आहेत. आणि मी आस्वाद घेतोय. आपल्या देखील तोंडाला पाणी सुटून असे वडे आहेत. चटणीमध्ये डिप करून खा ना. प्रॉपर खाऊन दाखवा. बाईट, मेगा बाईट खाऊन दाखवा. मेगा बाईट म्हणजे की सगळं ते नाही आहे का? मिरची तिखट झाले का? एवढं थोडं मिरची थोडीच खायची आहे. आणि इकडे बघा आमच्या स्वराच्या तोंडाला पाणी सुटले. नाही सुटले. आता स्वरा वरण भात आणि खीर खाणार आहे, हो की नाही? वरण भात आणि खीर. पसारा बघा आमच्या स्वराने आवरला होता, परत पसारा केला मुलांनी. बघा. तर मित्रांनो, मॅरेथॉन वरून आल्यानंतर अतिशय स्वादिष्ट असा जेवणाचा बेत बघू शकता. आधी काय खाल्लं? सुंदर अशी आळूवडी, वरण भात आणि आपली याची शेवयांची खीर. आणि त्या अगोदर मी खाल्लंय साबुदाणा वडा. तर मी एवढंच म्हणेन, पेट भर के खाओ और दौड़ो. खाओ और दौड़ो. तर हे देखील इकडे जेवायला बसलेत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आम्ही पेजवर येत असतो. तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील कुठल्या नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.